नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा 3 ते 4 दिवसांच्या गॅप नंतर आपण परत भेटतो. 4 दिवसापूर्वी मी तुम्हाला एक स्टॉक सांगितलं होतं. त्याच्या मोमेंटमच्या आधारावरती तो स्टॉक एक 10 ते 15 दिवसामध्ये वरती जाईल असं सांगितलं. त्या स्टॉकचं नाव होतं बजाज ऑटो. पण ज्यावेळेस आपण एखादा स्टॉक घेतो, 1 ते 2 महिन्यासाठी घेतो किंवा 6 महिन्यासाठी घेतो किंवा लॉंग टर्मसाठी घेतो, त्यामध्ये मोमेंटम पाहणं तर खूप गरजेचं असतंच, पण त्याबरोबरच त्याची हिस्ट्री, त्याचे फंडामेंटल्स जाणून घेणं खूप गरजेचं असतं. तर आज आपण बजाज ऑटोची माहिती घेऊयात. बजाज ऑटो हा जो स्टॉक आहे हा बजाज समूहातील स्टॉक आहे. बजाज ऑटो ही कंपनी बजाज समूहातील एक खूप महत्वाची कंपनी आहे. बजाज समूहाची स्थापना 1926 साली झाली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील जे भारावलेले लोक होते, जे भारतीय लोक होते, जे उद्योगपती भारतीय भारावलेले उद्योगपती ज्यांना म्हणता येईल, की स्वदेशी निर्मिती ज्यांच्या डोक्यात भिनलेली होती, अशापैकी एक व्यक्तिमत्व जमनालाल बजाज यांनी या बजाज समूहाची स्थापना केली. ही जो बजाज समूह होता वाहनाच्या निर्यातीमध्ये वाहनाच्या आयातीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, या गोष्टीमध्ये त्यांनी सुरुवातीला काम केलं. विमामध्ये काम केलं, विमा क्षेत्रामध्ये. त्यानंतर 1946च्या दरम्यान बजाज ऑटोची स्थापना करण्यात आली. या समूहापैकी एक महत्वाचा स्टॉक, महत्वाची कंपनी. तर 1946च्या दरम्यान या बजाज ऑटोची स्थापना झाली. बजाज ऑटोचं सुरुवातीचं नाव बचराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने. सुरुवातीला या कंपनीने बाहेरील देशातून 3 व्हीलर आयात करून विक्रीचे काम केले. नंतर त्यांना 1959च्या आसपास वाहन निर्मितीचा परवाना मिळाला भारत सरकारकडून. आणि 1960 ते 1990च्या दरम्यान वाहन परवाना मिळाल्यानंतर या कंपनीने अक्षरशः एक क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला. 2 व्हीलरमध्ये बजाज सुपर, बजाज चेतक हे 2 ब्रँड इतके चालले की त्याला जबरदस्त यश आलं. घरोघरी बजाज, आम्हाला बजाज त्यावेळेस ट्रेड लाईन झाली. 3 व्हीलरमध्ये तसंच होतं. 3 व्हीलरमध्ये एक्सपोर्ट करणारी कंपनी ही 70पेक्षा जास्त देशामध्ये हिचे 3 व्हीलर, बजाज ऑटोचे 3 व्हीलर एक्सपोर्ट होत असत. पण 1990 नंतर ज्यावेळेस ग्लोबलायझेशन झालं, त्यावेळेस बऱ्याचशा कंपन्या येथील आपल्या इंडियन कंपन्या बाहेरच्या कंपन्यांशी टायअप करू लागल्या. TVS सोबत सुझुकी आली, परत हिरो सोबत होंडा आली. तर त्यावेळेस मोटरसायकलचं उत्पादन चालू झालं आणि त्यामुळे जे बजाज कंपनीचा जो ब्रँड होता स्कूटर, तो थोडासा मागे पडत चालला. त्यावेळेस बजाज ऑटोने काळानुसार कावासाकी म्हणून जी कंपनी आहे तिच्यासोबत टायअप केलं, जे कोलॅबरेशन केलं आणि त्यांनी KB10, KB100, KB125 असे मॉडेल्स मार्केटमध्ये आणले. त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. नंतर त्यांनी बजाज पल्सर नावाने मॉडेल आणले. 3 व्हीलरमध्ये त्यांनी RE म्हणून एक 3 व्हीलर आहे. त्यांनी तर बराच इतिहास केला, कारण की त्याच्या एवढी निर्मिती करणारी किंवा एवढं सेल होणारी कुठली कंपनी त्या तोडीस तोड आलेली नाही. तर अशी ही बजाज ऑटो कंपनी, ज्यांची हिस्ट्री, फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आपण याचा मोमेंटमवरती तर नक्कीच विचार करू शकतो, पण लॉंग टर्म घेण्यासाठी पण आपण नक्कीच विचार करायला हरकत